नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उभा आहे आज ऊसाच्या शेतामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाची हार्वेस्टिंग चालू आहे की त्याची तिथे काढणी चालू आहे. परंतु मित्रांनो, मी एक जबरदस्त सल्ला सांगणार आहे की जे पाचट आपण शेतामध्ये जाळून टाकतो, परंतु ते पाचट जाळून न टाकता त्याची कुटी करायची आहे. कुटी केल्यामुळे आपल्याला तिथे भविष्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फायदे होतात. ते म्हणजे कमी पाणी लागते आणि जे काही गवत निघते, तण निघते, ते पण अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळते. त्यासोबत जे काही पाचट आहे त्याचा डिकम्पोजिशन ऊसाला आतले जे काही अन्नद्रव्य आहे ते सहजपणे उपलब्ध झालेले पाहायला मिळते. कुटी करून झाल्यावर त्यावर पाचटावर आपल्या सिंगल सुपर फॉस्फेटची पावडर 1 ते 2 बॅग टाकावीच लागेल. 20 ते 25 वर्षाच्या आधला जर आपण कालखंड बघितला तर आपण आपल्या रानाला एक पीक घेतल्यानंतर जे विश्रांती देत होतो, त्यानंतर आपण कुठली पिकं घेत होतो किंवा हिरवळीचे खतं वगैरे तयार करत होतो. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे मित्रांनो. आपण एक पीक घेतल्यानंतर परत विश्रांती न देताच पिकं घेत चाललेलं आहे. त्या कारणामुळे ऊस पाचट जाळणे हाच पर्याय नाही आहे मित्रांनो. आपण ऊस पाचटची कुटी करून मिटकलच्या साहाय्याने करू शकतो. पाचट कुटी करून जर आपण योग्यशीररित्या जर हे नियोजन योग्य पद्धतीने केले तर आपल्याला हमखास फायदा होईल. आपलं विक्रमी उत्पन्न पण वाढेल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. नमस्कार मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.